Hi friends, good morning. Yesterday we learned our first poem, A Teenager's Prayer, with their activities. Today we are going to learn our second lesson 1.2, that is an encounter of a special kind. So friends, go on page number 7 and see 1.2, an encounter of a special kind. By Tapan Mukherjee. So friends, now see on page number 7, warming up chit chat. Our first question is, what do you see in the picture? Along our question, aside our question, there is a picture. So first question is, what do you see in the picture? म्हणजे आपल्याला या पिक्चरमध्ये, या चित्रामध्ये काय दिसत आहे? So friends, we can see that one small girl is trying to save the life of a puppy. म्हणजे या चित्रामध्ये एक छोटीशी मुलगी एक छोट्या कुत्र्याचा जीव वाचवत आहे. सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू, व्हाय? दुसरा प्रश्न असा आहे की व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू, म्हणजे ती मुलगी काय प्रयत्न करत आहे असं तुम्हाला वाटतंय आणि का करत आहे? सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज, द गर्ल इज ट्राइंग टू सेव द लाइफ ऑफ पपी. And why? Maybe because she loves animals. That is why she is trying to save the life of puppy. So third question is, if you were in the place of that girl, what would you do? म्हणजे जर आपण किंवा तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय करू शकला असता? Means what you could do if you instead of that girl. So our answer will be same, that we could also save the life of pet animal or animal. Our last question is that, do you think she will become successful in her mission? म्हणजे mission means कार्य. म्हणजे तुम्हाला वाटते का की ती तिच्या कार्यामध्ये यशस्वी होईल? सो द आन्सर विल बी डेफिनेटली यस, शी विल बी सक्सेसफुल इन हर मिशन. सो नाउ सी our next activities, match the appropriate heading with their images. आता खाली काही इमेजेस दिलेले आहे, काही चित्र दिलेले आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याला शीर्षक द्यायचं आहे, हेडिंग द्यायचं आहे. So now there are 4 images, A, B, C, D. First C, A. Second C, D, then C, then B. So our first question is, our luxurious bungalows, म्हणजे आपले आरामदायी बंगले. तर कुठले इमेज आहे त्याच्याशी रिलेटेड?
तर सी आहे बघा, सी या इमेजमध्ये बंगले वगैरे दाखवलेले आहेत. सो नाव सी सेकंड क्वेश्चन, माय फेवरेट पास टाईम, म्हणजे आपण टाइमपास कसं करू शकतो चांगल्या प्रकारे, तर त्याचं उत्तर आहे ए. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बुक्स, बाय रीडिंग दोज बुक्स वी कॅन पास अवर टाइम. सो थर्ड क्वेश्चन इज व्हॉट इज अ कमोशन. कमोशन मीन्स गोंधळ किंवा कर्कश आवाज असा किंवा गोंधळाची अवस्था. तर त्याचं उत्तर आहे डी. ते चित्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की तिथं गोंधळाची अवस्था आहे. फोर्थ क्वेश्चन इज एन्ग्रॉस्ड इन माय बुक. तर एन्ग्रॉस्ड म्हणजे व्यस्त होणे किंवा गुंगणे, तल्लीन होणे, म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये मी पूर्णपणे गुंगलेलो आहे, तल्लीन झालेलो आहे. तर त्याचं उत्तर आहे बी. बिकॉज द मॅन in that image is reading a book. Now friends, go on page number 8. Now we are going to start our second lesson, that is 1.2, an encounter of a special kind. Now friends, see on page number 8 the meaning of title. An encounter. एन्काउंटर म्हणजे इथं एन्काउंटरचा अर्थ आपण भेट किंवा गाठ असा घेऊया. ऑफ अ स्पेशल काइंड. स्पेशल काइंड म्हणजे एक विशिष्ट दयाळूपणा. म्हणजे या टायटलचा अर्थ असा मित्रांनो की ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे एका विशिष्ट दयाळूपणाची भेट. एका विशिष्ट दयाळूपणाची भेट. नाव सी फर्स्ट पॅरेग्राफ. द प्रेझेंट लेसन इज अबाउट नॅरेटर, हिज लव टुवर्ड्स ॲनिमल अँड अबाउट हिज फॅमिली. नाव सी, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बंगाल. म्हणजे तो कवी म्हणतो किंवा तो नॅरेटर म्हणतो, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. म्हणजे माझे वडील एक वैद्यकीय व्यवसायामध्ये काम करत होते, प्रायव्हेट कंपनीमध्ये, खाजगी कंपनीमध्ये, इन रानीगंज इन वेस्ट बंगाल, म्हणजे वेस्ट बंगाल या राज्यामधील रानीगंज या ठिकाणी. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड in individual bungalows inside a large campus. म्हणजे जे ऑफिसर्स लोक होते त्या कंपनीमधले, जे ऑफिसर्स लोक होते त्यांना वैयक्तिक बंगले दिले गेले होते. प्रत्येकाला राहण्यासाठी वैयक्तिक स्पेशल असे प्रत्येकासाठी बंगले दिले गेले होते. इनसाइड अ लार्ज कॅम्पस. एक मोठा असा कॅम्पस होता आणि त्या कॅम्पसमध्ये प्रत्येकाला वैयक्तिक राहण्यासाठी बंगले दिले गेले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. आणि तो नॅरेटर म्हणतो की आमचं घर त्या कॅम्पसच्या कॉर्नरमध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि ज्या ऑफिसर्सचं क्लब होतं, म्हणजे ऑफिसर लोकांचं जे काय एक गट होता, समूह होता, वॉज ॲडजसेंट. ॲडजसेंट म्हणजे लागून किंवा चालगत. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. म्हणजे त्या बागेची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला लागून, त्या बाउंड्रीच्या लगत ऑफिसर लोकांचा म्हणजे त्यांच्या बंगल्याचा समूह होता. म्हणजे त्या ऑफिसर्स लोक त्या गार्डनच्या बाउंड्रीच्या लगत ते राहत होते. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. बघा, the compound was luxurious with green grass. म्हणजे ते जे कंपाऊंड होतं आमच्या बागेचं ते खूप लक्झरियस होतं. लक्झरियस म्हणजे आरामदायी होतं.
विथ विथ ग्रीन ग्रास, म्हणजे हिरवळा असं गवत होतं त्या कंपाऊंडच्या शेजारी, कंपाऊंड त्या बाउंड्री लगत हिरवळा असं गवत होतं. कलरफुल फ्लॉवर्स किंवा रंगीबेरंगी फुलं होते. अँड अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि हॉस्ट म्हणजे एक प्रकारचा समूहच होता तिथं. कशाचा? तर टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. टॉल म्हणजे उंच आणि मॅजेस्टिक म्हणजे भव्य, विशाल अशा झाडांचा तिथं एक प्रकारचा हॉस्ट म्हणजे समूहच होता. द सीझनेबल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. बघा, द सीझनेबल व्हेजिटेबल्स म्हणजे जे काय ऋतुमानानुसार जे काय व्हेजिटेबल्स घेतले जातात, भाजीपाला वगैरे घेतले जाते. इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसेंट ट्रीज. आता ऋतुमानानुसार जे काय भाजीपाला तिथं घेतला जात होता, किंवा कुठं घेतला जात होता भाजीपाला, तर इन द किचन गार्डन म्हणजे त्यांच्या बागेमध्ये, किचनच्या शेजारी, त्यांच्या घराच्या किचनच्या शेजारी जे काही छोटीशी बाग आहे, त्या बागेमध्ये ऋतुमानानुसार ते वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाल्याचं पीक वगैरे घेत होते. आणि त्यांच्या आसपास असणारे मॅग्निफिसंट ट्रीज, म्हणजे मॅग्निफिसंट म्हणजे उत्कृष्ट किंवा भव्य, त्यांच्या घराच्या शेजारी जे काय उत्कृष्ट किंवा भव्य असे झाडं होते. ह्या दोन गोष्टी म्हणजे भाजीपाला, जे काय घराच्या शेजारी, किचनच्या शेजारी जे काय छोटीशी बाग करून जे काय भाजीपाला घेत होते, आणि त्यांच्या शेजारी असणारे उत्कृष्ट भव्य असे काही झाडं कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. कॉन्स्टंटली म्हणजे सुसंगत किंवा नेहमी. आणि हे जे भाजीपाला आहे किंवा त्यांच्या शेजारी जे काही झाडं आहे, ते झाडं किंवा ते भाजीपाला स्पेसीज ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांची जे जात आहे, त्या पक्ष्यांच्या जातीला ते नेहमी अट्रॅक्ट करायचे, आकर्षित करायचे. म्हणजे इथं घेतले जाणारे जे काय भाजीपाला आहे किंवा जे काय उत्कृष्ट असे झाडं आहे त्या बागेमधले, त्या झाडांमुळं आणि त्या भाजीपाल्यांमुळं बरेच पक्षी त्या ठिकाणी अट्रॅक्टेड व्हायचे, आकर्षित व्हायचे. म्हणजे बरेच पक्षी त्याच्यामुळं त्या बागेमध्ये यायचे. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वत्था ट्री नियर बाय. आता अ ग्रुप ऑफ लंगूर्स या शब्दाचा अर्थ आहे वानर. म्हणजे त्या ठिकाणी वानरांचा ग्रुप यायचा, वानरांचा समूह यायचा, खूप मोठ्या प्रमाणात तिथं वानर यायचे. हॅड इवन मेड देअर डेन, आणि त्यांनी एक प्रकारे आपलं डेन म्हणजे गुहा किंवा तिथं घर त्यांनी बनवलेलं होतं. इन अन अश्वत्था ट्री नियर बाय. आता या रायटरच्या घराच्या शेजारी जे काय अश्वत्थाचं झाड होतं, त्या झाडावर त्यांनी त्यांचं एक प्रकारचं गुहाच बनवली होती, एक प्रकारची त्यांनी राहण्याचं ठिकाणच बनवलं होतं. कोणी? त्या वानरांनी किंवा इतर पक्षी असतील. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. बघा, आणि हे जे येणारे वानर आहेत किंवा पक्षी आहेत, हे पक्षी म्हणजे आमच्यासाठी पार्ट अँड पार्सल म्हणजे आपल्या जीवनाचा एक भाग. म्हणजे जे वानर किंवा हे जे पक्षी तिथे येत होते, हे सगळे आमच्या एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ, आमच्या दैनंदिन जीवनाचं किंवा आमच्या जीवनाचं ते एक प्रकारचे महत्त्वाचा भागच बनले होते म्हणते. नाउ फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लीटेड अवर फर्स्ट पॅरेग्राफ. आय होप you should understand, you must have understood the first paragraph. Now see the second paragraph. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. A small incident म्हणजे घटना. A small incident
ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. आता शनिवारी दुपारी एक छोटीशी घटना घडलेली आहे की ज्या घटनेमुळं लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी, आणि त्या घटनेमुळं माझ्यावर एक प्रोफाऊंड म्हणजे खोलवर असा परिणाम झालेला आहे. इफेक्ट म्हणजे परिणाम झालेला होता म्हणते नॅरेटर म्हणतो. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन. आणि अनफोल्डेडचा अर्थ इथे दिलाय रिव्हील्ड म्हणजे उघडकीस आणले. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज, आणि माझ्या डोळ्यासमोर त्या घटनेने उघडकीस आणले. काय उघडकीस आणले? अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर त्या घटनेने अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे न्यू फॅक्टर म्हणजे नवीन कल्पना वगैरे, देवाच्या आश्चर्याची एक नवीन कल्पना किंवा देवाने जे काय निर्मिती केली त्या निर्मितीमुळं आश्चर्याची घडून येणारी एक नवीन कल्पना त्या घटनेने माझ्या उघडकीस आणली. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. आता हे जे दिवस होते ते पूजा वॅकेशनचे होते किंवा लोक या काळामध्ये पूजा वगैरे करत होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. It was a few days into the puja vacation. म्हणजे पूजा वॅकेशनचे हे दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड म्हणजे एखाद्या मुलांप्रमाणे. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी. या हॉलिडेजमुळं किंवा या सुट्ट्याच्या दिवसांनी मला एखाद्या इतर मुलांप्रमाणे मला एक संधी निर्माण करून दिली होती. कशासाठी? टू बिकम एंग्रॉसचा अर्थ इथे दिला आहे ऑक्युपाईड इन. म्हणजे व्यस्त होणे किंवा तल्लीन होणे. म्हणजे या सुट्ट्याच्या दिवसांनी मला वेगवेगळ्या व्हेरियस मॅगझिन्स म्हणजे मासिके अँड स्टोरी बुक्स म्हणजे कथेचे पुस्तकं म्हणजे वेगवेगळे मासिके किंवा कथेचे पुस्तकं वाचण्यासाठी मला एक प्रकारची या सुट्टीच्या दिवसांमध्ये एखाद्या मुलांप्रमाणे मला सुद्धा संधी निर्माण झाली होती. पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. आता फेस्टिव्ह सीझन म्हणजे सणासुदीचा काळ. म्हणजे या सणासुदीच्या काळामध्ये स्पेशल मुलांसाठी जे काय हे मासिके आणि कथेचे पुस्तकं प्रकाशित केले गेले होते आणि ते पुस्तकं वाचण्याची मला या दिवसांमध्ये एक प्रकारची संधी निर्माण झाली होती. हाय फ्रेंड्स, गो ऑन पेज नंबर 8 and see third paragraph. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. बघा, after a hearty, here the meaning of hearty is sufficient and wholesome, म्हणजे पुरेसे, भरपूर. आफ्टर अ हर्टी लंच म्हणजे पुरेपूर दुपारचं पुरेसं जेवल्यानंतर. माझे पॅरेंट्स म्हणजे माझे आई वडील. अँड माय यंगर सिस्टर आणि माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली माझी बहीण. ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप म्हणजे नॅप म्हणजे दुपारची जे काय आपण अल्प स्वरूपाची जे काय विश्रांती करतो किंवा झोप घेतो त्याला नॅप असं म्हटलेलं आहे. म्हणजे दुपारच्या पुरेपूर जेवणानंतर माझ्या पॅरेंट्सनी आईवडिलांनी आणि माझ्या बहिणीनी दुपारच्या झोपेसाठी ते ले डाऊन झाले म्हणजे दुपारची झोप घेण्यासाठी ते पडले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी माझं स्टोरी बुक घेऊन बसलो म्हणते, माझं कथेचं पुस्तक घेऊन मी बसलो.
द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि द क्वाइट आफ्टरनून, आणि ते दुपार म्हणजे ज्या दुपारी मी बसलेलो होतो ते दुपार म्हणजे एकदम क्वाइट होती, एकदम शांत होती. प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप. आता परफेक्ट बॅकड्रॉप, बॅकड्रॉपचा अर्थ दिलाय पार्श्वभूमी. म्हणजे हे जे दुपारचं वातावरण होतं ते फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. म्हणजे हे साहसी किंवा ॲडव्हेंचर्स म्हणजे साहसी किंवा धाडसी, हे साहसी किंवा धाडसी स्टोरी वाचण्यासाठी हे जे दुपारचं वातावरण होतं, दुपारची जे काय पार्श्वभूमी होती, दुपारचं जे काय वातावरण होतं, हे ते धाडसी कथा वाचण्यासाठी एकदम योग्य असं वातावरण होतं. म्हणजे हे जे काय दुपारचं वातावरण होतं हे ते धाडसी कथा वाचण्यासाठी एकदम योग्य असं वातावरण होतं, किंवा शांत असं दुपारचं हे वातावरण होतं. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. बघा, आता द सायलेन्स एकदम शांत असं वातावरण होतं. ओकेजनली म्हणजे कधी कधी, काही वेळा. आता हे जे शांत वातावरण होतं, शांतता होती, हे कधी कधी मात्र माझ्या कुटुंबाचं जे स्नोरिंग आहे, स्नोरिंग म्हणजे माझे जे काय आईवडील झोपलेले होते, माझी बहीण झोपलेली होती, त्यांचं हे जे काय स्नोरिंग होतं, स्नोरिंग म्हणजे झोपल्यानंतर जे काय आपण घोरतो, स्नोरिंग म्हणजे घोरणे, म्हणजे ते घोरत होते. आणि त्यांच्या घोरण्यामुळं आधीमध्ये हे वातावरण थोडं डिस्टर्ब व्हायचं, थोडं मला अडथळा निर्माण व्हायचा. द इंटरमिटेंट चर्पिंग. इंटरमिटेंटचा अर्थ इथे दिलाय फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार, नेहमी होणारे. द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज. म्हणजे जे काय चर्पिंग म्हणजे चिमण्यांचा वगैरे आवाज, चिमण्यांचं ओरडणं, चिवचिव असा आवाज. म्हणजे हे जे काय वारंवार माझ्या घराच्या शेजारी चिमण्यांचा आवाज येत होता, आणि त्यामुळे सुद्धा हे शांत वातावरण डिस्टर्ब होत होतं, म्हणजे मला अडथळा निर्माण होत होता. बघा, when the narrator was reading the story book, after that time some disturbances were there, and those disturbances were made by the snoring of his family and the frequent or intermittent chirping sound of sparrows nearby his house. The harsh cawing of crow, the shrill call of kite flying high above the ground. बघा, द हार्श काविंग ऑफ क्रोज म्हणजे कावळे. आता कावळ्यांचं हार्श कठोर असं ओरडणं, त्यांचा कठोर असा आवाज. द श्रील कॉल ऑफ काइट. श्रीलचा अर्थ इथे दिलाय व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड, म्हणजे कर्कश असा आवाज, खूप मोठा आणि कर्कश असा आवाज. बघा, त्याच वेळेस त्या नॅरेटरला कावळ्यांचा आवाज येत होता, आणि जे काईट आहे, जे काय आपण काईट म्हणजे जे काय ग्राउंड पासून उंच असा उडणारा जो काय बर्ड आहे त्याला काईट म्हटलेला आहे त्या ठिकाणी. मग त्या काईटचा कर्कश असा आवाज, या सगळ्या गोष्टींमुळं त्या नॅरेटरला काय होत आहे, तर त्या शांत अशा परिस्थितीमध्ये थोडं त्याला डिस्टर्ब होत आहे त्याचं पुस्तक किंवा त्याच्या कथा वाचण्यामध्ये. मिनिट्स टिक्ड बाय. आता मिनिट्स टिक्ड बाय म्हणजे लगेच, म्हणजे विदिन अ फ्यू सेकंड, म्हणजे काहीच वेळामध्ये. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. म्हणजे ॲब्सॉर्ब म्हणजे पूर्णपणे तल्लीन होणे, पूर्णपणे गुंगून जाणे. आणि काहीच वेळामध्ये मी त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे गुंगून गेलो. म्हणजे मला जरी एवढा डिस्टर्ब होत होता तरी सुद्धा मला त्या डिस्टर्बचा काहीच परिणाम झाला नाही. पूर्णपणे मी त्या पुस्तकामध्ये तल्लीन झालो, पूर्णपणे त्या पुस्तकामध्ये मी गुंगून गेलो. फ्रेंड्स, नाव सी नेक्स्ट पॅराग्राफ.
सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. बघा मित्रांनो, अचानक आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, आणि अचानक मला स्ट्रीट डॉग्स म्हणजे स्ट्रीट डॉगचा अर्थ इथं आहे रस्त्यावर जे काही कुत्रे वगैरे भुंकतात त्या कुत्र्यांचा आवाज. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स, आणि अचानक मला त्या काहीच अंतरावर रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन, आणि मी चोज म्हणजे निवडलं, मी असं ठरवलं किंवा निवडलं की आपण त्या कमोशनकडं, द मिनिंग ऑफ कमोशन इज हिअर नॉईज अँड कन्फ्युजन, म्हणजे गोंधळ. कमोशन म्हणजे गोंधळ किंवा गोंधळाची अवस्था. त्या कुत्र्यांनी जे काय गोंधळ करत होते किंवा त्यांचा जो आवाज येत होता त्याच्याकडे पूर्णपणे आपण इग्नोर करायचं. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करायचं. असं मी चोज म्हणजे असं मी ठरवलं, ह्याला मी पसंती दिली की आपण त्या कुत्र्याच्या भुंकण्याकडे पूर्णपणे आपण दुर्लक्ष करायचं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. मला असं वाटलं की द पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा समूह, पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा समूह, माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. हॅपलेसचा अर्थ इथं दिलाय मित्रांनो अनफॉर्च्युनेट, म्हणजे दुर्दैवी, किंवा त्याला आपण निराधार असं पण म्हणू शकतो. दुर्दैवी किंवा निराधार किंवा हेल्पलेस म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे एखाद्या पिग म्हणजे डुक्कर, एखाद्या दुर्दैवी डुकराला कुत्र्यांच्या समूहाने कॉर्नर म्हणजे एखाद्या रस्त्याच्या कॉर्नरमध्ये त्याला मारण्याचा ते प्रयत्न करत आहे ते कुत्रे, असं समजून मी त्या कुत्र्यांच्या आवाजाकडे आपण दुर्लक्ष करायचं असं मी ठरवलं. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर, परंतु सून लवकरच त्या कुत्र्यांचं भुकणं मात्र लाऊडर म्हणजे मला जास्त येऊ लागलं, त्यांचा आवाज मोठ्यानेच मला येऊ लागला. अँड मोर ॲग्रेसिव्ह. आता मित्रांनो इथं ॲग्रेसिव्हचा अर्थ आक्रमक, आणि त्या कुत्र्यांचा आवाज मला आक्रमक असा येऊ लागला, म्हणजे काहीतरी खूप भयंकर असं घडत आहे असं मला जाणू लागलं, असं माझ्या लक्षात येऊ लागलं. अँड द अलार्म काविंग ऑफ अ फ्लोक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. बघा, अँड द अलार्म्ड काविंग ऑफ फ्लोक ऑफ क्रोज, आणि धोक्याची सूचना देणारं त्या क्रोज म्हणजे कावळ्यांचा जो समूह होता, तो कावळ्याचा समूह सुद्धा मला एक प्रकारे धोक्याची सूचना देऊ लागला, किंवा त्यांचं जे काय ओरडणं होतं त्याच्यामुळं मला असं वाटू लागलं की इथं काहीतरी भयंकर असं घडत आहे. ॲडेड टू द कॅकोफोनी. कॅकोफोनीचा अर्थ इथे दिलाय लाऊड हार्श नॉईज, म्हणजे मोठा कठोर कर्कश असा आवाज. म्हणजे हे जे मोठा कर्कश असा त्या काईटचा आवाज होता, त्या आवाजामध्ये एक प्रकारे या जे काय क्रोज आहे, कावळ्या आहे, त्या कावळ्याने सुद्धा आपला आवाज त्याच्यामध्ये ॲड केला होता. त्या काईटच्या कर्कश अशा आवाजामध्ये या कावळ्यांनी सुद्धा आपला आवाज ॲड केला होता, आणि खूप असं, किंवा ते जे काही कुत्र्याचा आवाज होता, कुत्र्यांचा जो काय आवाज होता त्या आवाजामध्ये आता या कावळ्यांचा सुद्धा आवाज ॲड झाला होता. म्हणजे हा जो सगळा आवाज येत होता तो आवाज खूप मोठ्याने येत होता, आणि आता त्या नॅरेटरचं ते पुस्तक वाचण्यामध्ये त्याचं मन लागत नाही, किंवा त्याला खूप मोठा डिस्टर्ब होऊ लागलेला आहे. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्सेस अप्रोचिंग क्लोजर. आय ऑल्सो हर्ड, आणि मी असं ऐकलं, द डिस्टर्बन्स. डिस्टर्बन्स म्हणजे अडथळे. मला जे काय अडथळे येऊ लागले होते, आता अडथळे कशामुळे येऊ लागले होते, तर त्या कुत्र्यांचा आवाज असेल किंवा काईटचा आवाज असेल, हे सगळे जे काय आवाजामुळे मला जे काय डिस्टर्ब होऊ लागला होता
तो मात्र आता अप्रोचिंग क्लोजर, अप्रोचिंग म्हणजे जवळ येणे, काय तो आवाज माझ्या जवळ येऊ लागला. मला खूप बघा मित्रांनो, ज्यावेळेस तो कुत्र्याचा आवाज मला खूप मोठ्याने येत होता किंवा माझ्या जवळ आल्यासारखं मला वाटत होतं, क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आता क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी चा अर्थ इथे दिला बघा, गॉट द बेटर ऑफ, ओव्हर पॉवर्ड किंवा डिफिटेड म्हणजे प्रवृत्त करणे किंवा प्रभावी होणे. आता मी वाचत असताना जे कुत्र्याचा आवाज मला येत होता त्यामुळं मला असं वाटू लागलं की आपण हे वाचायचं थांबवायचं थोडा वेळ आणि आपण काय करायचं, तर काय चाललंय, कुत्रे कशामुळं ओरडत आहेत हे आपण बघायचं. याच्यासाठी मी प्रवृत्त झालो. गॉट द बेटर ऑफ म्हणजे प्रवृत्त होणे. याच्यासाठी मी प्रवृत्त झालो. लिव्हिंग द बुक असाइड, आणि माझ्या हातातलं पुस्तक मी असाइड म्हणजे बाजूला ठेवलं. आय रश्ड टू द वरांडा, आणि रश्ड म्हणजे मी जोरात धावत गेलो. कुठं? टू द वरांडा, आमच्या घराच्या वरांड्याकडं. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, कशासाठी? तर बघण्यासाठी की नेमकं काय चाललेलं आहे. नेक्स्ट पॅराग्राफ बघा मित्रांनो. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. बघा, आता ग्लान्स म्हणजे दृष्टिक्षेप टाकला, म्हणजे मी बघितलं टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लब हाऊस, आमचे जे काय क्लब हाऊस होते त्याचे जे काय रूफ आहे, रूफ म्हणजे छप्पर, त्या छपराकडं मी बघितलं. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि काहीतरी असं भयंकर असं मी बघितलं. अ बिग मेल लंगूर, काय बघितलं, तर एक मोठा असा लंगूर म्हणजे वानर, पुरुष जातीचा वानर, असं त्या लंगूरचा अर्थ आहे. मी पुरुष जातीचा वानर त्या छपरावर बघितला. अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, आणि अपॅरेंटली म्हणजे तो ठळकपणे त्या ग्रुपचा तो लीडर आहे असं मला वाटत होतं किंवा आमच्या लक्षात आलं. तो त्या वानरांच्या ग्रुपचा लीडर आहे असं आम्हाला लक्षात आलं. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, आणि तो त्या छपरावर बसलेला होता आणि त्याच्या हातामध्ये होल्ड म्हणजे धरणे, त्यांनी एका बेबी लंगूरला धरलेलं होतं. बेबी लंगूर म्हणजे बेबी म्हणजे बाळ, लंगूर म्हणजे वानर, म्हणजे वानराचं एक पिल्लू. ते वानराचं जे पिल्लू आहे ते पण पुरुष जातीचंच होतं. त्याला त्यांनी पकडलं. अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल. बघा, मर्सिलेसलीचा अर्थ इथे दिलाय क्रूरली. क्रूरली म्हणजे एकदम निर्दयपणे, निष्ठुरपणे, आणि एकदम कुठल्याही प्रकारची दया न येता निर्दयपणे. आणि तो जो बिग मेल लंगूर आहे म्हणजे मोठा पुरुष जातीचा जो वानर आहे तो कुठले म्हणजे निर्दयीपणे बीटिंग इट ऑल ओव्हर विथ द